IGM रुग्णालयात MRI सुविधा व आवश्यक कर्मचारी पुरवण्याचा निर्णय. इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लवकरात लवकर MRI सुविधेसह आवश्यक स्टाफ उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर रुग्णालयात सौर ऊर्जा सिस्टीम बसवणे, नर्सिंग कॉलेज, त्याचबरोबर स्टाफ निवासासाठी नवीन इमारत उभारणे, रुग्णालयात आवश्यक पोलीस चौकी व कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यास आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना केल्या. तसेच रुग्णालयात आवश्यक ब्लड बँक व रक्त विघटन केंद्रही सुरू करण्याची सुतोवाच त्यांनी केली. आमदार राहुल लाडे यांच्या मागणीनुसार इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील IGMH दीर्घकालीन समस्या, अपुरा स्टाफ, आवश्यक सोयीसुविधा व रुग्णसेवेतील अडीअडचणी आदी विविध विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात सोमवारी बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने रुग्णालयात 300 बेडच्या प्रमाणात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे, रुग्णालयासाठी सौर ऊर्जा सिस्टीम, प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन अद्ययावत इमारत बांधणे, नर्सिंग कॉलेजसाठी इमारत बांधणे, स्टाफ निवासासाठी नवीन इमारत उभारणे, MRI सुविधा, रुग्णालयात पोलीस चौकी, पिण्याच्या पाण्यासाठी RO प्लांट बसवणे, प्रयोगशाळासाठी मायक्रोस्कोप देणे, HLF मार्फत प्रयोगशाळा प्रस्तावित करणे, ब्लड बँक व रक्त विघटन केंद्र उभारणे आणि कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी घेणे या विषयावर चर्चा झाली. आमदार राहुल लावडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी ही चर्चा केली.